आणि एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत। मराठा आरक्षणासंदर्भातला एक महत्त्वाचा अपडेट आहे। मराठा आरक्षणावरच्या याचिकेवरच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे। मागासवर्ग आयोगाचा संपूर्ण अहवाल जाहीर होऊ नये अशी राज्य सरकारनं कोर्टात विनंती केल्याचं कळतंय। हा अहवाल जाहीर झाला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। त्याबद्दलचा अंतिम निर्णय मात्र हायकोर्टानं घ्यावा असं देखील राज्य सरकारनं म्हटल्याचं सध्या कळतं आहे। आताची एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। राज्य सरकारनं म्हटलेलं आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल यात तथ्य नाही असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे आणि राज्य सरकारनं संपूर्ण अहवाल सादर करावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केलेली आहे। आज मराठा आरक्षणावरच्या याचिकेवरची महत्त्वाची सुनावणी सध्या हायकोर्टामध्ये सुरू आहे। हा अहवाल जर जाहीर झाला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल या दाव्यात तथ्य नाही असं याचिकाकर्त्यांना वाटतंय आणि या संदर्भात नेमकं काय काय घडतंय हायकोर्टात त्याचे अपडेट्स घेणार आहोत। विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। विवेक, आताचे अपडेट्स। मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात आता सुनावणी सुरू आहे। राज्य सरकारचं असं म्हणणं आहे की अहवाल जर संपूर्णरित्या जाहीर करण्यात आला तर त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे हा संपूर्ण अहवाल जाहीर करणं टाळलं गेलं पाहिजे। मात्र या संदर्भातला निर्णय हायकोर्टाने घ्यावा असं देखील राज्य सरकारचं म्हणणं आहे। याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल या दाव्यात तथ्य नाहीये, त्यामुळे अहवाल हा जाहीर झाला पाहिजे। हायकोर्टाने मात्र म्हणलेलं आहे की तो अहवाल संपूर्ण अहवाल आमच्याकडे सादर करा, त्यानंतर तो कितपत जाहीर करायचा किंवा नाही या संदर्भातला निर्णय आम्ही घेऊ। राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी युक्तिवाद करताना आता म्हटलेलं आहे की अहवाल आम्ही उद्या सादर करू शकू, मात्र त्यावर अजून अंतिम निर्णय झालेला नाही आणि सुनावणी सुरू आहे। या सुनावणीनंतर नेमकं काय होतंय, कोर्ट काय आदेश देते हे पाहावं लागेल। धन्यवाद विवेक या सगळ्या अपडेटबद्दल। आपण बघतोय मराठा आरक्षणासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी हायकोर्टातून आलेली।